ला करूया लगेच सुरुवात. विनर वर्सेस विनर असं हा सामना यानंतर होणार आहे, याची आपण नोंद घ्या. हॅलो, थँक्यू सो मच दीपक पाटील सर, त्यानंतर प्रवीणजी टेंबे. सर्व फ्रेश सामने बघा, सर्वांनी इथे उपस्थित राहायचे. रेग्युलर फ्रेश जे संघ असतील. गेम इज ऑन. आणि पहिल्याच बॉलवर पहिली विकेट. याच दरम्यान समाधान शेठ माले यांचे इथे शुभागमन होतोय. एक साई प्रेमी, साई भक्त, दरवर्षी साईबाबांच्या भेटीला जाणारे हे साई भक्त. जसे आपण आज या JW ट्रॉफी मध्ये आमचे स्वामी भक्त बॉस यांच्या स्पर्धेमध्ये आज तुम्ही आलात, त्याबद्दल तुमचंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. मी आत्ताच ज्यांची चर्चा केली, उल्लेख केला की एक दिलदार आणि दानशूर व्यक्तिमत्व आहेत समाधान शेठ माले, यांची आताच भली मोठी स्पर्धा संपन्न झाली. चॅलेंजर ट्रॉफीचे दमदार आयोजक समाधान शेठ माले, तुमचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सुस्वागतम, स्वागतम, शुभ स्वागतम. पहिल्याच बॉलवर मात्र पहिला विकेट. मोठी जुई संघाला मिळालेला पहिला धक्का. गोलंदाजी करत असताना दर्शन पाटील, KPC इनाम पुणेमध्ये चॅम्पियन, काय दमदार कामगिरी केली होती याच KDH वाघिवलीवाडा संघानं. आणि तो संघ आता ग्रीष्मा एंटरप्राइजेस मोठीची संघाच्या विरोधात खेळतोय. पहिल्या बॉलवर पहिली विकेट. गोल्डन डकचा शिकार झाला हा फलंदाज दीप पाटील. त्यानंतर मात्र वन डाऊनला येतोय निनाद भोईर. गोलंदाजीसाठी दर्शन तयार. निनाद साठी पुढील बॉल घेऊन येतोय. आडवा बॅटनं, क्रॉस बॅटनं केलाय डीप मिड विकेट कडे. क्षेत्ररक्षक वेगाने गेलाय. हो, लवली फिल्डिंग. काय वेगाने धावला प्रतीक सुरते. त्या ठिकाणी लॉंग ऑनला होता, ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन कडनं डीप मिड विकेट कडे धावत पळत गेला. दूरवरचं अंतर कापलं आणि तिथे मात्र त्यानं हा चेंडू अडवलाय. अगदी संघासाठी जवळजवळ 2 धावा डेफिनेटली वाचवल्यात म्हणावं लागेल या प्रतीक सुरतेनं. दर्शन पुन्हा एकदा पंचांना पार करून चेंडू फेकेल. पुन्हा आडव्या बॅटने. आता चान्स नाही, आता अजिबात चान्स नाही. एवढा डीप मिड विकेट मध्ये चेंडू फरार झालाय. अगदी 4 धावांसाठी चौकार. चौकार आलाय. पॉवर प्लेचा ओव्हर आहे. TCR सर्कलचा बंधनकारक नियमामध्ये खरं तर गोलंदाजाची खूप अग्नी परीक्षा असते. अशा स्थितीला फलंदाज निनाद भोईरनं मात्र चौकार लगावलाय. 4 धावा वाढलेत. पुन्हा आता लॉफ्टेड स्ट्रोक. स्ट्रेट ड्राईव्ह आहे, उंची जास्त आहे, परंतु त्या क्षणाला हो सूरज पोहोचला होता, जास्त पुढे गेला आणि त्याच कारणानं पुन्हा एकदा त्याला गोल असे फिरकी घ्यावी लागली, फिरावं लागलं. इन ॲक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल किती उंचीवर हा चेंडू होता. तेवढा अंतर कापलाही होता सूरजनं. हो, कॅप देखील पडली. थोडंसं आपण बघितलं, मागे वलावं लागलं आणि तेवढ्यात हातातून चेंडू निसटला देखील होता. सेकंड ॲटेम्प्ट मध्ये प्रयत्न केलं सूरजनं परत एकदा झेल पकडण्याचा, परंतु यश मिळालं नाही. तदनंतर 2 धावा पलून काढल्या. 2 धाव्यानं बाप्यासवी एकच धाव त्या ठिकाणी मिळाली. हो, डिफेन्स करण्यास भाग पडले. दर्शननं या बॉलला थोडंसं मिडल स्टंपला ठेवलं होतं. योग्य लाईन होती. गुड लेंथ स्पॉटवर चेंडू पडला आणि डिफेन्स पद्धतीनं कोणत्याही प्रकारची धाव मिळत नाही. निर्धाव जातोय बॉल. संघाची धावसंख्या 7 या आकड्यावर. सूर्यास्त होताना तुम्ही पाहता अगदी समोर सनसेट पॉइंट तयार झालाय बघा. हा मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ऐनवेळी थोडासा निर्णय बदलला. बॉल सोडून देण्याचा प्रयत्न केला, परंतु योग्य बॉल योग्य चेंडू दिशेमध्ये असताना डॉट बॉलची समाप्ती झाली.
धावसंख्या धावफलकावर एकूण पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर फक्त आणि फक्त 7 धावा. एक गडी बाद 7 धावा. पुन्हा एकदा दृश्य अगदी निसर्गरम्य वातावरणामध्ये हे खूप सुंदर असं दृश्य तुम्हाला पाहायला मिळते. लाल गोलाकार सूर्य आणि सूर्य अस्ताला जाताना पक्षी आपल्या घरट्याच्या दिशेनं बघा परतताना पाहायला मिळते. हवेमध्ये सुंदर असं वातावरण आहे. अगदी हा देखावा आहे ना, निसर्गरम्य देखावा तुम्हाला आज या GWR ट्रॉफी मध्ये तिसऱ्या दिवसामध्ये पाहायला मिळतो. महाबलेश्वरला संदेश असं सनसेट पॉइंट पाहण्यासाठी भरपूर गर्दी होते, परंतु इथे बघा संदेशनं देखील 3 दिवस हा कॅच केलाय दृश्य पूर्णपणे GWR ट्रॉफीच्या माध्यमातून. द मार्क ऑफ ट्रस्ट भरोसे का संकेत मॅट्रिक्स ग्रुप तुम्हाला पाहायला मिळते. आज बॉस फायटर अजनबी ओले आयोजित आणि या स्पर्धेचा 8व्या पर्वामध्ये आपण आयोजन पाहताय. दमदार आयोजन पाहताय. स्पर्धा योग्य वेळामध्ये सुरू होते, योग्य वेळातच संपते. 12च्या आतमध्ये आमचे सर्व आयोजक घरी जातात. फुलटॉस बॉल सरळ खेळलाय. खेळाडू कक्षाच्या दिशेनं एका टप्प्यानं सीमा रेषा ओलांडतोय. 1 बाउन्स सीमा पार ओव्हर द रो 4 रन्स. लाईट लेकिन ऑन झाल्यात बघा ज्या पद्धतीने हैमास. खरं तर या फ्रंटलाईटचा प्रणय खर्च सांगितला तर आपण सुरुवातीपासून सांगितलं की जवळजवळ 60 लाख रुपये फक्त या फ्रंटलाईट लॅम्प्स जे आपण पाहतोय त्यांचा खर्च आहे. म्हणजे किती खर्च उचलला या मैदानातील. मिस टायमिंग स्ट्रोक कॅच ड्रॉप. अजून एकदा चूक झाली आहे. हा कॅच सोडण्यात आलाय फलंदाज निनादचा. 1 धाव मिळते. संघाची धावसंख्या सेकंड ओव्हर सूरज पाटीलचा सुरू असताना धावफलकावर टोटल 12. एक गडी बाद 12. आपण पाहतोय सामना सुरू आहे. ग्रीष्मा एंटरप्राइजेस मोठी जुई विपक्ष KDH वाघिवलीवाडा. पहिला सामना जिंकला होता कानपोली संघानं, गावदेवी कानपोली. हा चेंडूला एक ग्लान्स केलाय. चांगला बरोबर गॅप मध्ये गेलाय. शॉर्ट फाईन लेग आणि तिथून मात्र डीपला गेला. डीप फाईन लेग कडे आलाय. हा खणखणीत चौकार. महाराष्ट्र संगीत चांगलं आहे. करा कष्ट. हा कव्हर ड्राईव्ह पुन्हा एकदा गॅप मध्ये. हो लवली स्ट्रोक बघा. तंत्र शुद्ध. अगदी लेट कटचा फटका. शेवटपर्यंत वेट अँड वॉच. चेंडूवर पाहणी आणि त्यानंतर लेट कट खेळला. 3 धावा तर आल्यात, परंतु इथे चांगली गॅप शोधली आहे. 3 धावा धावफलकावर वाढतील. 19 धावा धावफलकावर. एक गडी बाद. सूरज पाटील गोलंदाजी करत असताना GWR ट्रॉफी म्हटलं तर या GWR चे ओनर ललित सर जोबनपुत्रा, त्यांचा मुलगा सुपुत्र राजबाई, राज सर जोबनपुत्रा आणि मुलगी कृती मॅम. खरं तर ही फॅमिली या GWR लॉजिस्टिक मध्ये खूप मेहनत करताना पाहायला मिळते. वाईडिश लॉंग ऑन कडे एका टप्प्याने चेंडू उचललाय. फक्त 1 मिळेल. फलंदाज अंकेश कामोटकर फलंदाजी करत असताना आतापर्यंत 1 चौकार लगावलाय अंकेशनं. 2 चौकार लगावले निनादनं. आणि ग्रीष्मा एंटरप्राइजेस मोठी जुई संघ खेळत असताना 20 धावा. थोडासा अवे फ्रॉम बॉडी होता, शरीरापासून दूर होता, तरी देखील अगदी कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला. कारण बॅट्समन वाईटचा बॉल या ठिकाणी इशारा आलाय. निनाद भोईरला माहित आहे तिथे अगदी 30 यार्ड सर्कल मध्ये समोर 3 खेळाडू आहेत. त्यामुळं जर कव्हर ड्राईव्ह केला तर सहज चौकार मिळू शकतोय. त्याच अनुषंगानं त्या मनसुबेनं मात्र तो खेळण्याचा प्रयत्न करत होता, परंतु वाईट बॉल. हा बघा इनसाइड आउट लॉफ्ट स्ट्रोक. इनफिल्डच्या वरून चेंडू फरार होतोय. हा एका टप्प्यानं सीमारेषा ओलांडतोय. येतोय JWL चौकार. शत्रुघ्न पाटील आणि प्रकाश पाटील नाना यांचे इथे आगमन झालंय. शत्रुघ्न पाटील साहेब
आणि प्रकाश पाटील नाना, आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आज शत्रुघ्न पाटील पाटणोली यांना तुम्ही पाहताय आणि पाटणोली गावामध्ये देखील खरं तर मॅफल ट्री ट्रॉफीचं आयोजन दमदार 1 लाख आणि मालिकावीर बाईक मोठी स्पर्धा सुरू आहे. प्रणय, अगदी आज पहिला दिवस जल्लोषात साजरी झाली आहे. पक्षा नांद्या आणि वकील ग्रुप यांच्या वतीनं दमदार आयोजन तुम्हाला पाहायला मिळतं. आणि त्याच बाजूला खरं तर स्वामी समर्थ मठाच्या अगदी बाजूला असणारं हे निसर्गरम्य मैदान स्वर्गीय आत्माराम शेठ जानू पाटील क्रीडा संकुल. संजूबाई पाटील, संजयजी पाटील यांच्या वडिलांची आठवण टेनिस क्रिकेटमध्ये सातत्यानं राहील. संजूबाई बॉस यांचे पिताश्री स्वर्गीय आत्माराम शेठ जानू पाटील सामाजिक कार्यकर्ते, समाजसेवक. खरं तर आपण पाहतोय की आज त्यांच्या नावाची निरंतर ही आठवण राहावी या मैदानाच्या माध्यमातून, म्हणून या मैदानाला नाव देखील दिलं आहे स्वर्गीय आत्माराम शेठ जानू पाटील क्रीडा संकुल. निसर्गाच्या सान्निध्यात अगदी बाजूला ह्या डोंगरांच्या खरं तर टेकड्या तुम्हाला पाहायला मिळत आहेत. ही हिरवळ झाडे सारं काही या निसर्गरम्य वातावरणामध्ये या मैदानाची आज बॉसनी जी उभारणी केली आहे ना, अप्रतिम. प्रत्येक खेळाडू, प्रत्येक संघ जाता जाता या मैदानाची प्रशंसा करून जातोय, स्तुती करून जातोय. असे मैदान आणि येणाऱ्या कालामध्ये पनवेल 40+ लीग देखील याच मैदानावर होईल असं कालही त्यांनी सांगितलं. एक रायगड 40+ लीग देखील याच मैदानावर झाली आहे. आणि बॉसनी सांगितलं की खेळण्यासाठी आमची हाऊस, जे आनंद आहे खेळण्याचा, तो या मैदानावर आम्ही घेणार आहोत. शॉर्ट पिच बॉल, शॉट अँड पुल, मनगटी ताकद म्हणतात याला. आणि ती ताकदीचा फटका पाहायला मिळाला वाईडिश लॉंग ऑफ कडे. हा उत्तुंग JWC षटकार. संगीत आमचे समाधान शेठ माले यांना नक्कीच आवडलं असेल, कारण ते साई भक्त आहेत, साई प्रेमी आहेत आणि हे संगीत खास त्यांच्यासाठी खरं तर सादर केलंय. परंतु इथे फुलटॉस बॉल, वाईडिश लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक 1 धाव. पण या अगोदर जो फटका होता ना, शॉर्ट अँड पुल, हा फटका जास्तीत जास्त आमचा भाई देखील खेळतो कुठे डीप विकेट, बॅकवर्ड एरिया. परंतु भाई या बॅट्समनने सरळ शॉर्ट बॉल खेळलाय, तोही षटकार. काय ताकद आहे मनगटामध्ये त्या बॅट्समनच्या. अर्थात निनाद, कौतुक केलं जाईल निनादचं. डेफिनेटली बघा तुम्ही ऑन स्क्रीनवर पाहू शकाल तो फटका. शॉट किती होता पण तो बॉल सरळ मारला त्यानं, तोही लॉंग ऑफ कडे. आणि तो ताकदीचा किती, तो षटकार पाहायला मिळाला. ही ताकद मनगटामध्ये असते आणि ती मनगटी ताकद वापरली आहे. षटकारानं 32 धावा धावफलकावर लागल्यात. गोलंदाज आर्यन गावंट, हो चॉकिंग स्ट्रोक केलाय, अगदी ब्लॉकल होता, आउटसाइड ऑफ स्टंपला 1 धाव मिळते. आणि प्रतीक, खरं तर दोन्ही टीमचा जो ड्रेस कोड बघितला ना, तर असं वाटतंय की एका बाजूला ऑस्ट्रेलिया टीम आहे आणि एका बाजूला साऊथ आफ्रिका, असं हा ड्रेस कोड पाहायला मिळते. म्हणजे किती पोषक असं हा गणवेश आहे. टेनिस क्रिकेटला अगदी साजेस असा गणवेश तुम्हाला पाहायला मिळतोय. शॉट अँड पुल, आता पुल केला त्याने, डीप बॅकवर्ड खेळ लागला. या अगोदर समोर खेळला, परंतु तिथे क्षेत्ररक्षक आहे सज्ज, एका टप्प्यानं उचलेल तोपर्यंत वेळ होता 2 धावा पलून काढण्याचा. आणि 2 धाव्यानं संघाची धावसंख्या पुढे सरसावते, ती एकूण 35 या आकड्यावर. षटक सुरू आहे, तिसरं, 35 धावा. गडी मात्र एकच बाद झालाय, म्हणजेच तोही पहिल्या बॉलवर गोल्डन डकचा विकेट. म्हणजे बाजू थोडीशी बघितली ना तर ग्रीष्मा एंटरप्राइजेस मोठी संघाची वरचढ आहे. विकेट नाही गेलेत, त्यामुळे धावाही आल्यात. मग येणाऱ्या स्लॉग ओव्हर मध्ये आता विकेटची पर्वा राहणार नाहीये, त्यामुळं विस्फोटक आक्रमकपणा आता अंमलात येईल इथून पुढे, अशी परिस्थिती तुम्हाला पाहायला मिळते. गोलंदाजीच्या उंबरठ्यावर आर्यन गावंड.
समोर दिला होता, बॅटच्या प्रॉपर पट्ट्यात आला नाही असं म्हणावं लागेल, कारण वेग ही तेवढाच होता आर्यनच्या चेंडूमध्ये. ज्यावेळी चेंडू फेकला त्यानंतर वेगाचा प्रचंड वापर. यस अंपायर, यानंतर पाण्याची मागणी केली आहे, म्हणजेच बरोबर 3 ओव्हर झाल्यानंतर 12वे खेळाडू रेडी राहा, पाण्याची बॉटल घेऊन तुम्ही पाणी घेऊन मैदानात जायचंय. ओ फुलटॉस बॉल आडव्या बॅटने खेळला, डीप मिड विकेटला, क्षेत्ररक्षक येतोय वेगानं. दुसरी धावही पूर्ण होईल का? फेकीत तर खूप चांगली होती बघा, डायरेक्ट बाउंड्री वरनं थ्रो करणं खाऊ नाहीये आणि थ्रो जबरदस्त थ्रो पाहायला मिळाले. 2 धावा मिळाल्यात. आणि खास करून आज आपण ग्रीष्मा एंटरप्राइजेस मोठी जी संघ पाहतोय ना भाई, ऐन वेळी प्रवेश मिळालाय त्यांना. अगदी या स्पर्धेमध्ये खरं तर प्रवेश नव्हता, परंतु त्यांना कोणताही गट असू द्या, ए बी सी डी काही पर्वा नसते, JWR ट्रॉफी मध्ये फक्त प्रवेश हवा असतो. JWR मध्ये फक्त या स्पर्धेमध्ये प्रवेश हवा असतो आणि तो हवा असणारा प्रवेश ऑन स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल. समाधान शेठ माले, खरं तर हास्य चेहरा, बॉस यांच्या अगदी बाजूला आहेत आमचे नाना, त्यानंतर आमचे पाटणोली गावचे पाटील साहेब, प्रकाश पाटील, किरण मडवी, ही सारी मंडळी या स्पर्धेचा आनंद. आणि बघा इथे आल्यानंतर असं वाटतं ना, कोणता टेन्शन नाही मनावर किंवा डोक्यावर, असं एकदम शांत वातावरणामध्ये स्पर्धाही पाहायला, जणू काही माथेरान महाबलेश्वर या ठिकाणी आलोय आपण. महाबलेश्वर माथेरान कसं असतं पर्यटन स्थळ, तसं प्रणय वाटते. आपण आज 4थी रात्र दे, काही वाटत नाही. ही बॉस यांचं हे स्वप्न आहे ना, ते आज सत्यात उतरलंय. वडिलांच्या नावानं खरं तर आत्माराम शेठ पाटील यांच्या स्मृतीला उजाला देण्याकरता बॉस यांनी, म्हणजे पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा तिन्ही लोकात झेंडा असं म्हटलं जातं ना. बॉस आईच्या नावानं छाया रिसॉर्ट आणि वडिलांच्या नावानं हे क्रीडा संकुल, म्हणजे आईचं नाव आणि वडिलांचं नाव या टेनिस क्रिकेट किंवा या जगामध्ये कसं निरंतर राहील हे संजूबाई बॉस यांनी खरं तर पाहिलं. त्यांना आई वडिलांचा असणारा आदर, प्रेम आणि खरं तर त्यांच्या आठवणी या जिवंत राहण्याकरता, त्यांची स्मृती अखंड स्मरणात राहावी म्हणून आज खरं तर या क्रीडा संकुलला देखील तुम्ही पाहता छाया रिसॉर्ट हे देखील फार प्रसिद्ध झालं मित्रांनो. प्रत्येक ऑप्शन असू द्या, कोणताही कार्यक्रम असू द्या, छाया रिसॉर्ट हे लगेच कोणालाही सांगितलं लगेच समजतं, म्हणजे हा प्रसिद्धपणा पाहायला मिळतोय. ऑफ स्टंपला बॉल हवेमध्ये लॉफ्ट केलाय, ताकदीचा बडका आहे आणि तो चेंडू जायतोय आउट ऑफ द पार्क, मार्क ऑफ द ट्रस्ट, षटकार. बिगड़ जाते, शिरडी वही जाते जिन्हें बाबा बुलाते. समाधान शेठ माली, साई भक्त, साई प्रेमी या मॅचचा आनंद घेत आहेत आणि शिर्डीवाले साई बाबांचं संगीत ऐकायला मिळतंय. षटकार आलाय, संघाची धावसंख्या 43 या आकड्यावर, एक गडी बाद 43 आणि हा चेंडू अगदी शॉर्ट पॉइंट कडे गरमगलत गेला होता, परंतु ते एक धाव, दुसरी धाव, यस नो नाही यस झालं होतं. मैदानाच्या आतमध्ये बघा थोडस कोऑर्डिनेशन कॉल चुकला होता, थोडस तुतू मैमय असं झालं होतं, परंतु माघारी परतवलं. एक सिंगल आली एका धावेनं, धावसंख्या 44. 19 चेंडूंचा खरं तर पूर्णपणे पार्टनरशिप आपण पाहू शकता की समाचार घेताना हे दोन्ही फलंदाज आणि 44 धावा, गुड पार्टनरशिप, अच्छी साझेदारी, जबरदस्त भागीदारी. 19 बॉल मध्ये 44 धावा म्हटलं ना, तर इथून खूप चांगला खेळ पाहायला मिळतो. वायडिश लॉंग ऑन कडे क्षेत्ररक्षक येतोय, एक धाव, एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे 45 या आकड्यावर. पहिल्या रात्रीपासून भाई आपण मॅचेस पाहिल्या ना, शेवटच्या क्षणापर्यंत जातात, म्हणजे मैदान आहे ना एखाद्या सरड्याप्रमाणे रंग बदलतोय, सांगू शकत नाही. जरी जास्त धावा, पहिल्या मॅच मध्ये 101 धाव आणि हा येतोय बघा अगदी गगनभेदी गगनचुंबी हा स्वर्गीय आत्माराम शेठ क्रीडा संकुल या मैदानावरचा तडाखा, JWR षटकार.
पॅड मधून आलेला हा दुसरा षटकार, 2 चौकार 2 षटकार तुफानी खेळली. हा आउटसाइड ऑफ स्टंपला होता, सूरजनं फेकलेला हा खणून काढलाय अलॉंग द कार्पेट ड्राईव्ह, तेवढाच वेगानं आलाय आणि फेकी केली, परंतु तेवढ्याच चित्त्याच्या चपळाईनं रनिंग बिटवीन सुरेख आहे, पार्टनरशिप आहे, भागीदारी सर्व काही चांगलं आहे. दोन्ही फलंदाज षटकार चौकार टोकतात आणि तेवढ्याच चांगल्या पद्धतीनं धावाही घेतात. सगळं काही सारखं चांगलं पाहायला मिळतंय. अंकेश कामोडकर 27 धावांवर खेळतोय 10 चेंडूंमध्ये आणि त्याच्या सोबत निनाद भोईर. ओहो हाई अगदी बैठक स्ट्रोक बसून अगदी खेळपट्टीवर पडून ठोकलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. अजून एक दमदार JWC षटकार. बाबा तुमच्या भेटीला मी सदैव पायी येत राहील. जबरदस्त संगीत तुम्ही ऐकता. समाधान शेठ माली या स्पर्धेचा आनंद घेतात. आणि तिकडे डीप मिड विकेटला बघा अजनबी ओले बॉस फायटर संघाचा हार्ड हिटर बॅट्समन परम म्हात्रे आहे. तो आज 4थी रात्र असेल, तो त्याच ठिकाणी आहे, कारण तिथे चेंडू जास्त जातात आणि ते चेंडू अडवण्याचं आणण्याचं काम करतोय परम म्हात्रे. आज आपण त्याचंही आपण स्क्रीनवर त्याला घेतलंय, कौतुक केलं जातोय. नक्कीच बॉस खरं तर परम म्हात्रेने देखील बरेच रेकॉर्ड केले. 3 बॉल मध्ये 3 षटकार मारले. जासई मैदानावर हुतात्मा मैदानावर रेकॉर्ड बरेच रेकॉर्ड आहेत, परंतु आज त्याची भूमिका या स्पर्धेमधून पाहायला मिळते स्क्रीनवर. हो लावली स्ट्रोक, परंतु इथे अक्षरशः फायरिंग असताना सुरू हा टिपलाय वाईडिश लॉंग ऑनला अप्रतिम झेल. नेत्रदीपक झेल फलंदाज होतोय झेलबाद. टेंबे दीपक पाटील आज आहेत आमच्या समवेत. 4थी रात्र आहे आणि 4थी रात्रीमध्ये असा हवा खरं तर स्कोर पाहायला मिळाला नाही, कारण पहिल्या रात्रीमध्ये 101 ओम साई तुर्बे भूषण पाटीलच्या संघाने 101 काढल्या, तर नंतर स्कोर कमी 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 पाहायला मिळाला. आज कुठेतरी धावा वाढल्यात असं म्हणावं लागेल संदेश, कारण डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं एक सिंगल, कारण ग्रीष्मा एंटरप्राइजेस हा मोठीतुई संघ JWR ट्रॉफी मध्ये त्यांना कोणत्या गटाशी काही घेणं देणं नसताना त्यांनी सांगितलं की आम्हाला फक्त प्रवेश हवा आहे. बाई यांना सांगितलं की या स्पर्धेमध्ये खेळणं म्हणजे आमचं स्वप्न खरं तर मोठं पूर्ण होईल आणि ते खेळण्यासाठी आलं आणि तेवढाच चांगला परफॉर्मन्स या मैदानावर ते करतायत. स्वर्गीय आत्माराम शेठ पाटील क्रीडा संकुल बॉस यांचे आई वडील, आणि खरं तर बॉस तुमचं जेवढं कौतुक करा हा आशीर्वाद आहे तुमच्या मागे, आणि तुम्ही वडिलांचं नाव इथे या क्रिकेटच्या माध्यमातून काढलाय. रिव्हर्स स्वीपचा अप्रतिम स्विच हिटचा टोला, देतील 4 धावा आणि होतील 4 धावा गोला. धावफलकावर टोटल 64 धावा. चेंडूंमध्ये 37 धावा, विस्फोटक खेळी, क्रॅडिकल इनिंग. अंकेश कामोडकर ग्रेट इनिंग, ग्रेट जबरदस्त कामगिरी. 3 षटकार 3 चौकार.
308चा स्ट्राईक रेट तुम्हाला पाहायला मिळते. संपूर्ण त्याची खेळी या मैदानावर आई एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून. संदेश शेळके तिथे काहीच कमी नाही. संदेश शेळके प्रत्येकाला स्क्रीनवर कधी आणेल सांगू शकत नाही. ग्राफिकल स्ट्रक्चर तुम्ही पाहू शकाल कशा पद्धतीनं त्यानं बॅटिंग कोणत्या क्षेत्राकडे जास्त खेळलाय, षटकार कुठे आले, इंटरनॅशनल लेवलला जसं आपण ग्राफिकल स्ट्रक्चर पाहतो तसं देखील पाहायला मिळते. लास्ट ओव्हर आणि लास्ट ओव्हरच्या या बॉलवर तडाखा मात्र 1 बाउन्स सीमा पार ओव्हर द रो येथील 4 धावा. फलंदाजाचा विचार केला तर आता त्यानं काय मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः आग उठतोय. फायरिंग सुरू आहे. 41 धावांवर खेळतोय गोलंदाज यश पाटील. पुन्हा हवेमध्ये लॉफ्ट. हा मिस टायमिंग आहे. एलिमिनेशन कमी आहे. फटक्यामध्ये आपण बघितलं तर प्रॉपर टायमिंग नाही आणि डीप मिड विकेटला टिपला झेल. समाप्त होईल अंकेश कामोटकरचा खेळ. एकंदरीत जेडब्ल्यूआर ट्रॉफी मध्ये जर विचार केला तर 3 अर्धशतकं झाली. भूषण पाटीलनं 21 चेंडूमध्ये 78, त्याच तुर्बे टीमच्या नमित पाटीलनं 18 बॉलमध्ये 55 धावा आणि रॉयल उल्वेच्या चंदन मडवीनं 21 बॉलमध्ये 53. 3 अर्धशतक झालेत परंतु इथे अंकेश कामोटकरचा कुठेतरी अर्धशतक हुकलाय. 68 धावा धावफलकावर. शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव मिळेल. दुसरी घेण्याचा प्रयत्न नाही. एकावर समाधान मानावं लागलं आणि अशा परिस्थितीमध्ये एकूण 5 षटकांचा हा खेळ समाप्त झाला. 69 धावा धावफलकावर लागल्या आहेत आणि केडीएच वाघिवलीवाडा संघासमोर आता 5 षटकांमध्ये 70 धावांचं आव्हान, 70 धावांचं लक्ष्य समोर ठेवलंय. भलं मोठं आव्हान आहे परंतु या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आता मात्र उत्तरार्धामध्ये या लक्ष्याचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल, आव्हान पूर्ण होईल का नाही हे आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण व्यासपीठाकडे वळतो जिथे मात्र शुभ सन्मान केला जाईल. समाधान शेठ माली या व्यासपीठावर उपस्थित आहेत. मी संजूभाई बॉस यांना विनंती करतो की समाधान शेठ माली यांना आपण सन्मानित करूया. या प्रकाशनाना चॅलेंजर ट्रॉफीचे दमदार आयोजक, साई भक्त, साई प्रेमी आणि खरं तर मित्रांनो दिलदार व्यक्तिमत्व आहे. ज्यावेळी त्यांची स्पर्धा झाली कोणालाही त्यांनी नाराज केलं नाही. असा एक खरं तर आदर्श व्यक्तिमत्व आणि त्यांच्या मागे 25 ते 30 जसं संजूभाई आपल्यावर प्रेम आहेत ना आपल्या विभागातील मुलांचा, तसा या समाधान माली यांच्यावर बऱ्याच युवकांचा प्रेम आहे. अनेक युवकांना रोजगार देणारे व्यक्तिमत्व समाधान शेठ माली. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. धन्यवाद समाधान शेठ माली, आपण आलात. खरं तर परम म्हात्रे यांनी तुम्हाला बरोबर हेरलं. आमचं जरी लक्ष आयोजकांचं नसेल परंतु परम म्हात्रेनं बरोबर तुम्हाला हेरलं आणि इकडे आमंत्रित केलं. आणि याच दरम्यान JWR चे 12 पार्किंगचे सर्वे बाबासाहेब खिल्लारे यांचे इथे आगमन झालंय. त्यांच्या समवेत अंकुश, शरद दादा अंकुश, त्याचबरोबर जितेंद्र चव्हाण आणि प्रदीप खोत. ही मंडळी जी आहेत ना प्रवीण, खरं तर न विसरता न चुकता JWRला आम्ही 8 वर्ष पाहतोय आणि ही मंडळी येत असताना बाबासाहेब खिल्लारे आल्यानंतर थोडंसं मनोगत तरी व्यक्त करतात. असे आमचे दमदार 12 पार्किंग ग्रुप बाबासाहेब खिल्लारे, शरद, अंकुश, ऑल ऑफ यू सर्वांचं करूया मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत.
थँक्यू सो मच. पाहुण्यांचं आपण आदरातिथ्य स्वागत आणि सन्मान करतोय आणि लगेच उत्तरार्धाकडे वळणार आहोत. चला आपण बॉक्स फायटर अजनबी ओले JWR ट्रॉफी 2026 मध्ये 12 पार्किंग सर्व आमचे मेंबर्स ज्यांचा बॅनर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकाल. बघा लगेच या आयोजनाच्या माध्यमातून प्रत्येक मान्यवराला स्क्रीनवर आम्ही दाखवतो. ज्यांचं आगमन झालं त्या पाहुण्यांना सन्मान करणं त्यांना लगेच आम्ही स्क्रीनवर प्रदर्शित करतो की या आयोजनामध्ये त्यांचं आगमन किंवा त्यांचं येणं आमच्यासाठी किती महत्त्वाचं आहे. गेले 8 वर्ष आम्ही या मंडळींना पाहतोय. न चुकता न विसरता आमच्या दिलेल्या विनंतीला आमंत्रणाला मान देऊन ती मंडळी येत असतात. हा प्रेम आहे JWR ट्रॉफीवर. हा प्रेम आहे प्रतीक पाटील भाई यांच्यावर, आमच्या लाडक्या आयोजकांवर. म्हणून बाबासाहेब किल्लारे आपलं आणि आपल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतोय. चला सलामीची जोडी मैदानात उतरायची आहे. सलामीची जोडी मैदानात त्वरित उतरा. आणि लगेच आपण सन्मानापूर्वी आता या उत्तराकडे बोलूया. ग्रीष्मा एंटरप्राइजेस मोठीजुई आणि त्यांच्या विरोधात सामना सुरू आहे. KDH वाघिवलीवाडा 70 धावांचं भलं मोठं आव्हान आहे आजच्या या खरं तर फायनलच्या दिनी आणि रात्रीमध्ये. तर तो 70 धावांचं आव्हान कशा पद्धतीनं पार होईल उत्तरार्धामध्ये पुन्हा एकदा ऐकूया. एक राष्ट्रीय भाषेतील उत्तम दर्जाचे समालोचक आमचे प्रवीण टेंबे यांच्या आवाजातून. धन्यवाद. धन्यवाद. JWR ट्रॉफी का 8वां पर्व है. दूसरा मुकाबला चल रहा है किताबी जंग महामुकाबला. एक तरफ साउथ अफ्रीका की जर्सी में ग्रीष्मा एंटरप्राइजेस मोटीजुई, उनके खिलाफ ऑस्ट्रेलिया के जर्सी में टीम KDH वाघिवलीवाड़ा. इस सीजन का ये तीसरा मुकाबला है क्योंकि इससे पहले भी 2 मरतबा दोनों का मैच हुआ था. एक मैच वाघिवलीवाड़ा जीती है, एक मोटीजुई, और सीजन का ये तीसरा मैच है. 70 की आवश्यकता है जीत के लिए. 14.00 रिक्वायर रन रेट. खिताबी जंग महामुकाबला. मैंने शुरुआत में कहा था कि सूरज पाटिल मैदान में प्रतीक सूरते तो ये 70 रन भी कम पड़ सकते हैं, लेकिन मोटीजुई ने इससे बड़ा कारनामा किया है. और आज इस मैच में लगभग 4 छक्के लगे. पिछले मुकाबले में ये पॉसिबल नहीं हुआ था संदेश, क्योंकि इस मैदान पर छक्के मारना इतना आसान नहीं है. यहाँ पे छक्के मारने के लिए बल्लेबाज को प्रॉपर टाइमिंग लेना होगा, ज्यादा पावर लगानी होगी, तो आप छक्के मार सकते हो. कई बल्लेबाज कैच आउट हुए यहाँ पर. उसका नतीजा था कि ये यहाँ पे आपको ज्यादा पावर लगानी है. सूरज पाटिल के साथ प्रतीक सूरते सलामी बल्लेबाज. 70 की आवश्यकता गेंदबाजी के लिए आएंगे. मोटीजुई के धनेश. ग्रीष्मा एंटरप्राइजेस मोटीजुई के टीम पैकर है मयूर शेठ पाटिल. आइए, आपका स्वागत है. और ग्रीष्मा एंटरप्राइजेस की बात करें तो मैं उड़ान प्रीमियर लीग में ये दूसरे नंबर पर आई थी, रनर अप. इस साल काफी बढ़िया खेल रहा था. उड़ान प्रीमियर लीग अंकेश कामोटकर की बल्लेबाजी हमने देखी थी. इस मुकाबले में अंकेश कामोटकर ने 13 गेंदों पे 41 की पारी खेली, जिसमें 3 छक्के मारे और निनाद ने 25 की पारी खेली. 2 बल्लेबाजों ने यहाँ पर 60 रन के ऊपर ये पार्टनरशिप की और 70 का लक्ष्य लगाए. मैच ऑन. धनेश गेंदबाजी मार्ग पर. सामने प्रतीक सूरते. पहली बॉल, बैक टू द बॉल, ड्राइव. थोड़ा सा डायरेक्ट करने की कोशिश थी धनेश की और बल्लेबाज सेफ थे पॉपिंग क्रीज में. पहली गेंद डॉट. दोनों टीम ने बहुत बड़े बड़े ऐतिहासिक मुकाबले के लिए, खास करके वाघिलीवाड़ा की बात करें तो इनामपुरी ट्रॉफी में ऐतिहासिक मुकाबला पूरे दुनिया ने देखा, जहाँ पे मानकोली 95 पहुंच चुके थी. और उसके बाद सूरज पाटिल की ताबड़तोड़ बल्लेबाजी आपने देखी. वही मुकाबला शायद आपको देखने मिलेगा. ओ, क्लास बॉलिंग परफॉर्मेंस. अफलातून गेंदबाजी, अविश्वसनीय. धनेश रफ्तार के सौदागर. मोटीजुई एक्सप्रेस धनेश. फास्ट एंड फ्यूरियस. प्रभावशाली गेंदबाजी धनेश लेंथ लाइन के साथ गेंदबाजी कर रहे हैं. विकेटों पर जो 26 की विकेट है ना, उस पे बिल्कुल सटीक गेंदबाजी कर रहे हैं. 2-0 लगातार. इनसाइड आउट खेला है. लॉफ्टेड ऑफ ड्राइव. लॉन्ग ऑफ पे फील्डर है, मात्र सिंगल यहां से मिलेगा. एक के साथ टीम KDH वाघिलीवाड़ा का खाता खुलता हुआ.
कहते हैं इतिहास लिखने के लिए कलम नहीं हौसलों की जरूरत होती है। और ये देखिए आत्माराम शेठ पाटिल क्रीडा संकुल स्टेडियम जो क्रिकेट के नए भविष्य को लिखने वाला है। रायगढ़ के जितने भी बड़े बड़े मुकाबले होंगे आने वाली सदी में इसी स्टेडियम में आपको जरूर देखने मिलेंगे। ये प्यार है बॉस का सभी के लिए, क्रिकेट प्रेमियों के लिए। एक रन दिशाई ने अंपायर ने व्हाइट बॉल घोषित किया है। एक्स्ट्रा में बढ़ोतरी होगी, टोटल पहुंचा है 2 पे। सूरज पाटिल की बल्लेबाजी देखने के लिए मैदान में भी और यूट्यूब पे बहुत सारे दर्शक जुड़े रहते हैं। वही सूरज पाटिल टाइगर अभी जिंदा है, इतिहास का एक बड़ा बल्लेबाज है सूरज पाटिल। अच्छा स्ट्रोक है हवा में, लेकिन छक्के मारना आसान नहीं है। लॉन्ग ऑन पे फील्डर, कैच ऑफ द मैच, मैच का टर्निंग पॉइंट, सेलिब्रेशन मोमेंट हुआ यहाँ पे। फील्डर थे जीतेश, जीत लिया दिल जीतेश ने, जैसा नाम वैसा काम, भोईर। और आप उसे बकिया और मथुर पे कुछ भी कह सकते हैं, लेकिन भाई बढ़िया फील्डिंग है जीतेश, अफलातून। और ये विकेट टेकी है। बॉस है अभी 2 पे, क्या कमाल की कैच पकड़ी है उन्होंने। और पारी समाप्त भी तूफान आने से पहले शांत किया है धनेश के गेंदबाजी में। सीजन का तीसरा मैच है, दोनों एक दूसरे को करीब से जानती है, मोटिव हुई भी कम नहीं है। दोनों को एक एक जीत मिली है। अब नए बल्लेबाज आएंगे बागेश सुरते, 2 पर 1 70 चेस करने। पावर प्ले में गेंदबाजी ताकतवर है, बल्ले पे लगी है। अंपायर ने सुना धनेश की गेंदबाजी कमाल की है, डायरेक्ट हिट कर रहे हो लगातार। और क्या अफलातून एफर्ट है गेंदबाजी का, वो पोटेशियम देखिए, पावर गेंदबाजी की देखिए, लय में गेंदबाजी कर रहे हैं, भूमिका है उनकी और उसी अंदाज में गेंदबाजी कर रहे हैं। कोई प्रेशर नहीं गेंदबाज पर। 5 गेंदों पे मात्र 2 रन, 1 विकेट। और ये अच्छी गेंद है, अंपायर ने वाइड घोषित किया है, लेग स्टंप से दूर, एक्स्ट्रा में बढ़ोतरी होगी, पंजा यहाँ पर आएगा। 5 रन जिसकी जरूरत थी वागीलीवाड़ा को, किस्मत मेहरबान दो बल्लेबाज पहलवान। ये बहुत तेज गेंद थी, विकेट कीपर बीट हुए और लॉन्ग स्टॉप पर चौका पंजा आता हुआ। 7 पर 1 आखिरी बॉल। फुल टॉस है, ऑन साइड पे फील्डर है जीतेश भोईर। इससे पहले कैच लपका उन्होंने, और क्या फील्डिंग का स्टैंडर्ड है। मोटीज हुई गलती नहीं कर रही है। आखिरी गेंद पर सिंगल है, 8 पर 1 विकेट गिरा है। बागेश सुरते यहाँ पर 2 रन पर खेलते हुए। 7 पर 1 जो पहले पारी खेल रहे थे तब ग्रीष्मा 11 मोटीजुई का गिरा था। केडिच वागीलीवाड़ा 8 पर 1। रिवॉल्व मात्र सर ये बराबरी का मैच है, क्योंकि दोनों का टोटल पहले ओवर में 7-8 था। यहाँ पर वागीलीवाड़ा 8 है, मोटीजुई 7 पर थी। 70 चेस करने, लेकिन उसके बाद वो टर्निंग पॉइंट हमने देखा ओवर नंबर 2 में, जहाँ पे 18 गए सूरज पाटिल के, 3 में आर्यन गावर ने 12 दिए, सूरज पाटिल ने वापस 22 दिए। सबसे महंगे गेंदबाज सूरज पाटिल थे जिन्होंने 2 ओवर में 40 दिए। तो वो मैच का सबसे बड़ा टर्निंग पॉइंट है। और सूरज पाटिल का बल्ला भी नहीं चला। शायद उनके फैंस आज बहुत निराश होंगे, जो सूरज पारी खेलते वो नहीं देखने मिली। कोई बात नहीं, कभी कभी उस्मान पटेल भी जब मैदान में आते तो वो भी 0 पे आउट होता है कभी कभी। दिन खराब रात खराब। 8 पर 1, 24 गेंदों में जीत के लिए 65 रनों की आवश्यकता है। 62 गेंदबाजी में दीप पाटिल अब गेंदबाजी करेंगे। ओरन प्रीमियर लीग में मोटीजुई के कई खिलाड़ी शामिल थे, इसमें शायद ये भी गेंदबाजी के तौर पर दीप को हमने देखा था मयूर पाटिल की टीम में। और सामने केडिच वागीलीवाड़ा। बागेश सुरते तैयार, 8 पर 1। फुल टॉस गेंद है, लॉक किया, पीछे फील्डर दर्शक बने, ऐसा करो प्रहार, गेंद के सीमा पार, मच नीडेड 6 बागेश सुरते के बल्ले से।
मोर्चा बागेश ने संभाला, फुल टॉस सीधा फेंक दिया 6 के लिए, 14 पे 1। अंकिश कामेटकर ने जो 41 रन बनाए थे, शायद वो अब मोर्चा संभालेंगे बागेश सुरते। टैप किया है, हल्की सी एज लगी है, लेग कटर बॉल कैरिकेट करने की कोशिश, लेकिन फील्डिंग एफर्ट अच्छा। आप देखिए एनर्जी मोटी जुई के खिलाड़ियों की लाजवाब है, पोटेशियम पावर है, फील्डिंग में गलतियां नहीं कर रही है, थ्रो स्टंप टू स्टंप फेंका जा रहा है। इससे पहले दिनेश की बॉलिंग हमने देखी, फॉलो थ्रू में गेंद पकड़ रहे थे, लगातार 1 सेकंड में फेंक रहे थे, वो एनर्जी ज्यादा मुझे नजर आ रही है। यही होता है जब बड़ी टीमें सामने खेलती है ना, तो उनका खेल अनोखा होता है, अजीबोगरीब होता है, जिससे छोटी टीमें सीख सकती है कि इस एनर्जी में क्रिकेट के लिए। मोटी जुई वागेलीवाड़ा कमाल का खेले, 15 पे 1। फुल टॉस है, फील्डर पीछे, कैच अच्छी लपकी है उन्होंने, लेकिन दोनों बल्लेबाज शायद थर्ड अंपायर रेफर करेंगे। अंपायर ने रेफर किया है कैच बीमर बॉल के लिए, चेक करते। अंपायर आप टीवी स्क्रीन पे खुद देखिए, वेस्ट साइड के लिए नो बॉल है या नहीं। थर्ड अंपायर कॉल टीवी स्क्रीन पर। प्रतीक सुरते स्ट्राइक एंड पर, अरे फुल टॉस गेंद है, इट्स अ क्लियर नो बॉल, क्योंकि बल्लेबाज पॉपिंग क्रीज में थे और कमर के ऊपर गेंद थी। ये कैच आउट नहीं है, 1+1 प्रतीक सुरते को जीवनदान मिला है। नो बॉल पहला इस इनिंग का यहाँ पर आता हुआ। क्रिकेट विश्व में 15 तरीके के नो बॉल हो सकते हैं, जिसमें वेस्ट साइड नो बॉल हो सकता है, 1/3 का नो बॉल हो सकता है, अगर विकेट कीपर स्टंप के आगे गेंद को पकड़े तो नो बॉल दिया जाता है, फील्डिंग टीम नो बॉल दिया जाता है। फ्री हिट बॉल लपेट लिया, लपेटा घसीटा, 6 में किया तब्दील, ऑन साइड क्लियर, माइटी हिट, JWR झकास षटकार। फास्ट एंड फ्यूरियस, पंजा आया पहली गेंद पे, फिर आया पहली गेंद पे छक्का, फिर आया छक्का, 3 गेंदों पे 15 रन आए, अच्छी गेंद बल्लेबाजी। हवा में बड़ी मछली, बड़ी विकेट, सूरज के बाद क्या होगा जी नहीं, मुश्किल था उनके लिए रिवर्स गेयर में कैच पकड़ना, कोशिश अच्छी थी, 2 मक्का बोले हुए, भागेश बाल बचे यहाँ पे। प्रतीक सुरते का कैच मिला था तो नो बॉल था, लेकिन ये भागेश भी बच गया, दोनों को मौका मिला इस मुकाबले में। 25 पे 1, 20 गेंदों पे 45 चाहिए जीत के लिए। क्या मुकाबला बना है भाई, दीप पाटिल को मार लग रही है, और ये निर्णायक ओवर रिपीट होगी कि वागेलीवाड़ा इस ओवर में रन बना रहे, बारिश की तरह रन बरस रहे इस ओवर में। लो फुलटस बॉल धकेल दिया, ड्राइव किया इसे लॉन्ग ऑफ पर, लॉफ्टेड ऑफ ड्राइव, पीछे फील्डर है, फिर से 2 मुकम्मल हुए, 19 5 गेंदों पे आ गए और टीम पहुंच चुके 27 पर। ये मुकाबला बन रहा है क्योंकि दूसरे ओवर में ये बड़े रन आ रहे हैं। 1.5 ओवर में कंपैरिजन करें तो पहले इनिंग में 20 थे मोटी जुई के, लेकिन वागेलीवाड़ा ने 27, 7 रन थोड़ा ज्यादा है, 19 पे चाहिए 43। मैच ऑन, रोमांचक मुकाबला, ये मौका ना छोड़े, हवा में बैक टू द बॉल ड्राइव, इस बार पकड़ लिया, भागेश सुरते का खेल समाप्त, 18 रनों पर दूसरा विकेट गिरता हुआ 27 पे। KDH वागेलीवाड़ा 12 गेंदे 18 गेंदे जीत के लिए 43 की आवश्यकता। एक्शन रिप्ले देखिए, बैक टू द बॉल ड्राइव, खुद फॉलो थ्रो में गए दीप पाटिल, माना 19 दिए थे उन्होंने 5 गेंद पे, लेकिन ये विकेट ने वो 19 पे अंकुश लगा दिया और अपनी छवि को सुधारा है दीप पाटिल गेंदबाज ने। 27 पे 2। वर्सेस मोरिया पलस पे, भूमिका चिरले and Moria Palace पे, both the captain come for the task. It's a last call.
इनिंग ब्रेक में टॉस होता है, लेकिन इनिंग ब्रेक में कप्तान आए नहीं है। रूल्स इज रूल डिसिप्लिन, क्योंकि बॉस ने इतना बड़ा स्टेडियम बनाया है, डिसिप्लिन भी होना चाहिए, क्योंकि आज का क्रिकेट काफी बड़ा बनता जा रहा है। आईएसपीएल में सूरज पाटिल भी अगले साल देखने मिल सकते हैं। ये हमारा भी सपना है, बॉस का भी सपना है कि वो जाए वहां पे खेले। हो सकता है पॉसिबल, उरन के खिलाड़ी शामिल है, पनवेल के शामिल है, और क्या क्रिकेट आगे बढ़ चुका है। और मैंने कहा कि इस मैदान पे बड़ी बड़ी लीग हो सकती है। मुझे लगता है कि रायगढ़ प्रीमियर लीग का भी पर्व यहाँ पे हो सकता है, पनवेल प्रीमियर लीग का भी पर्व हो सकता है, क्योंकि बॉस का दिल बड़ा है। और ये टूर्नामेंट आने वाले दिनों में, ये स्टेडियम रायगढ़ थाने का सबसे बड़ा स्टेडियम घोषित होगा टेनिस बॉल, क्रिकेट और लेदर के लिए। 3 ओवर में जीत के लिए 43 की आवश्यकता है। भागेश सुरते आउट हुए, सूरज आउट हुए, अब आएंगे प्रतीक का साथ देंगे प्रेम पाटिल, लेकिन प्रतीक सुरते पे ये पूरी जिम्मेदारी मुकाबले की। दिशाहीन है, लेकिन फील्डर पहुंचेंगे करीबी मामला और पहुंच नहीं पाए। अंपायर की इंतजार है सिग्नल का। 1 बाउंस बाउंड्री के बाहर, फ्लिक किया गेंद को 4 रनों के लिए, झका 4। हर्ष बोपी, फ्लिक किया गेंद को प्रतीक सुरते ने, मात्र दिशा दिखाई, लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर 4 रन। इतिहास कलम से नहीं, हौसलों से लिखा जाता है। इतिहास लिखना है प्रतीक सुरते और प्रेम को, ये पार्टनरशिप चाहिए अभी। जी हो सकती है, शॉट लाइक दैट, परफेक्ट बैठक, घुटना टेक, स्वीप किया और एक छक्का देख, झकास, JWR षटकार। गगनचुंबी भी उड़ा दिया, 6 में तब्दील, टेंशन का माहौल है। 6 खिलाड़ी गए गेंदबाज को समझाने की क्या गलतियां आप कर रहे हो, कहां पर गेंद डालनी चाहिए। इट इज अ प्रेशर ऑफ द क्रिकेट, लेकिन मैं गेंदबाजों को कहूंगा प्ले द नेचुरल गेम। आप विदाउट प्रेशर गेंदबाजी करिए, अच्छी हो सकती है। 2 गेंद पे 10 आए, टीम पहुंची 37 पे 2, प्रतीक सुरते 6 पे 12। क्या मैच है भाई, 18 पे 43 थे, लेकिन अब 16 गेंदों पे 33 का ये मात्र टोटल बचा है। 2 बड़े स्ट्रोक ने मैच का नक्शा बदला, काया पलट, तख्ता पलट हो चुका है। प्रतीक सुरते नहीं थी जरूरत, क्योंकि आपने खेले थे सीधे बल्ले से। अंपायर व्हाइट बॉल ये घोषित करते हुए, ऑफ स्टंप के बाहर है, दूर है। एनआर पैनल एक के साथ टीम पहुंचे 38 पे। आधा सफर पूरा, आधा सफर बाकी है। बॉलिंग टीम आप ज्यादा वक्त ले रहे हो यहाँ पर। व्हाइट बॉल का रिव्यू चेक करना है बॉलिंग टीम को, रेफर किया उन्होंने। आइए चेक करते हैं। दीपक जी बोराडे सर तीसरे अंपायर एनआर पैनल के। रिवर्स खेलने की ये कोशिश थी बल्लेबाज की। इट्स अ व्हाइट बॉल, लाइन से बाहर है। अंपायर का ये फाइनल कॉल यहाँ पर आता है, रिव्यू अनसक्सेसफुल। द मैच ऑन, सही निर्णय था अंपायर का, स्टैंड बाय रहा वहां पर, लेकिन बॉलिंग टीम को डाउट था तो लिया उन्होंने थर्ड अंपायर। मैच ऑन, बॉलर तैयार है, हर्ष बोपी। पॉपिंग यॉर्कर, हल्की सी एज लगी है, रिस्की रन पूरा करेंगे, बैकअप नहीं है, एक पूरा यहाँ पर होगा, सिंगल। हॅलो, तर टॉस करूया आपण पुढील सामना। मोरिया पलसपे विरुद्ध भूमिका चिरले समाधान शेठ माली। आपणास विनंती आहे, आपण नाणेफेकी करूया।
फॅन बंद कर फॅन बंद कर इट इज हेड फक्त डिसिजन सांगा निर्णय काय डिसिजन पेंडिंग भूमिका स्पोर्ट्स चिरलेट टीमचा डिसिजन पेंडिंग
अच्छी गेंदबाजी अभी तक, 2 विकेट लेना इंपॉर्टेंस। लास्ट बॉल, 7 पे 15 की आवश्यकता। ओ क्लीन बोल्ड, फुल टॉस, रफ्तार से गिरफ्तार, दर्शन की पारी समाप्त, लगातार वापसी हुई, एक छक्का और उसके बाद बोल्ड। 6 गेंद जीत के लिए चाहिए कंपलसरी, 15 की आवश्यकता। ये गेंदबाजी की रफ्तार देखिए, आईएसपीएल में विवेक शेलार ने सबसे तेज गेंद डाली 143 kmph, और मुझे ये लग रहा है कि 125 kmph। 15 रन, नए बल्लेबाज यश पाटिल। पाने को अभी कई मुकाम बाकी है, इस खेल के कई इम्तिहान बाकी है। अभी तो नापी है मुट्ठी भर जमी हमने, अभी तो पूरा आसमान बाकी है। आसमान को जीतने वाले टेनिस क्रिकेट के खिलाड़ी, गली से शुरू हुआ खेल दिल्ली से दुबई, आईएसपीएल सूरत लाल भाई स्टेडियम में पहुंच चुका है। कई बड़े बड़े रति महारथी टेनिस क्रिकेट को ग्रामीण गांव के खिलाड़ियों से मिले, यही तो ग्रामीण टेनिस क्रिकेट है। 6 गेंद 15 की आवश्यकता है। लास्ट ओवर सबसे महत्वपूर्ण गेंदबाजी के लिए आएंगे, जिसने सूरज पाटिल का कैच पकड़ा था, वो खिलाड़ी जितेश भोईर। जीत उनके नाम में दर्शाती है, उनका नाम जितेश, क्या वो दिल जीतने वाला ये परफॉर्मेंस यहाँ पर करेंगे? आइए देखते हैं। 6 बॉल 15 की आवश्यकता, प्रेम के साथ यश। लास्ट ओवर, जो जीता वो सिकंदर, जो हारा वो मैदान से बाहर अपने घर लौटेगा। वापसी करना है 6-15, मैच इज ऑन, बेहद रोमांचक मैच। ऊपर लगी, पीछे गई, शॉर्ट फाइन लेग ने पकड़ लिया, पारी समाप्त हुई। एक और 5 विकेट मैदान छोड़ गए। 6 पे 15 थे, 5 पे 15। जीत का नाम जितेश और दिल जीत लिया, पहली गेंद पे विकेट। अवॉइड नए बल्लेबाज स्ट्राइक पर, 5 गेंद 15 की आवश्यकता है। लो स्कोरिंग का मैच बिल्कुल नहीं था, सूरज 0 पे आउट है, उसके बावजूद प्रतीक सुरते, भागेश सुरते ने तड़का मारा। मुकाबले में प्रेम और बल्लेबाज यश पाटिल और विनय को कमाल करना है। 5 पे 15 चाहिए, मैच अभी तक है, आखिरी गेंद तक होगा ये मैच, क्योंकि एक बॉल पे 6 बनते। जितेश, पहली गेंद 0, हवा में वापिस कैच का मौका, और इस मैदान पे छक्के नहीं लगते, क्योंकि आपको नाप तोल के नहीं मारना, आपको अट्ठा मारना है तो छक्का मिलेगा। इस स्टेडियम की एक खासियत है। एक और विकेट। वाह, क्लास परफॉर्मेंस जितेश भोईर, क्या गेंदबाजी है भाई, कैच भी अच्छी पकड़ी सूरज की, और लगातार 2 विकेट ऑन हैट्रिक बॉल। जितेश भोईर ऑन फायर। ये देखिए, फील्डर थे विनय गावन का कैच, लाजवाब, फेविकॉल। 2 बॉल 2 विकेट, 4 पे 15 चाहिए। कुमार, बॉलर, ही इज ऑन हैट्रिक नाउ। हवा में स्टैंड एंड डिलीवर, खड़े खड़े ऑन फायर, झकास, JWR, षटकार, छक दे पट्टे, बर्थडे बॉय का धमाका। बर्थडे बॉय का धमाका, विस्फोटक बल्लेबाजी, स्टैंड एंड डिलीवर, कुमार
कुमार ने छाप छोड़ी है, मोर्चा संभाला, खलनायक 3 बॉल पे चाहिए 9 रन, हर गेंद पे 3। क्या मैच है भाई, आखिरी गेंद तक जाएगा। बैट का फ्लो उसी दिशा में घुमा था, गेंद पीछे रखी जितेश ने और डॉट बॉल आते हुए 0। 2 गेंद 9 रन है, इंपॉर्टेंट गेंद अब फेंकी जाएगी, कंपलसरी 3 रन तो इस गेंद पर चाहिए, तो आखिरी गेंद पे 6 बचेंगे। इंपॉर्टेंट बॉल ऑफ द मैच, सबसे महत्वपूर्ण गेंद है जिसपे एक टीम रिजल्ट ओपन करेगी। ओ क्या शॉट है भाई, शॉट लाइक दैट, शॉट ऑफ द नाइट, शॉट ऑफ द JWR ट्रॉफी, स्टैंडर्ड डिलीवर। क्या बढ़िया बल्लेबाज है भाई, बल्ले की मनमानी, आसमानी तूफानी। 6 रनों के लिए 1 बॉल 3 रनों की आवश्यकता, अब आएगा मजा। आओ देखे जरा किसमें कितना है दम, जो जीतेगा वो अंदर और जो हारेगा वो बाहर। 1 बॉल 3 रन, क्या मैच है। किरण खुद गए थे वागीलवाड़ा के गेंद लाने के लिए, भाई जिद्दी दर्शक है ये। क्या मैच है, 1 बॉल 3, ये पैसा वसूल मैच, दिल की धड़कनें तेज करने वाला मैच। हल्ला बोल हो चुका है, बर्थडे बॉय ऑन फायर। जीत 2 विकेट लगातार और कुमार 2 छक्के, ईट का जवाब पत्थर से, टीट फॉर टैट। अगर आपने 2 गेंद पे 2 विकेट लिए, हम 2 छक्के मारेंगे। क्या मैच बना है भाई, आज सभी मुकाबले पैसा वसूल है। और मैंने भाया से बातचीत की कि पहला मुकाबला कानपुली नेरे का देखा, तो फाइनल कैसा होगा, पैसा वसूली होगा। 1 बॉल 3, जोरदार तालियां दोनों टीमों के लिए। कंपलसरी चेसिंग है, कुमार का बल्ला माशाल्लाह, या जीत बोयर करेंगे हल्ला गुल्ला। मैच ऑन, 1 बॉल 3, दिशाहीन वाइट बॉल, प्रेशर, 1 बॉल 2 रन चाहिए। अफलातून मैच है, पिछला मुकाबला भी पैसा वसूल, ये भी पैसा वसूल। JWR ट्रॉफी का एक घमासान मैच, JWR लॉजिस्टिक का जो दमखम वाला हम तेज देखते हैं, फास्टेस्ट डिलीवरी, वो गेंदबाज की डिलीवरी थी फास्ट। 1 बॉल 2 रन। कुमार का आज जन्मदिन है, क्या वो जन्मदिन और डबल धमाके के साथ सेलिब्रेट करेंगे बर्थडे बॉय, या जीत कम बैक करेंगे। जीत के नाम में जीत है, लेकिन कुमार कम नहीं है। व्हाट अ मैच, 1 बॉल 2 की आवश्यकता। पीछे रखा है गेंद को, गुडलैंड स्पॉट से जीत ने दिल जीत लिया। अंपायर ने कहा तीसरे अंपायर को बैटिंग टीम रिव्यू लेना चाहते फॉर वाइट बॉल। आइए चेक करते, बैटिंग टीम एक रिव्यू उनके पास बचा है, जी जरूर इस्तेमाल करेंगे। एक्शन रिप्ले ऑन स्क्रीन पर देखिए, और ये डॉट बॉल है, जीता है मैच मयूर पाटिल की ग्रीष्मा 11 मोटी जोई टीम ने। अभिनंदन टीम मोटी जोई, अंकेश कामोटकर एंड कंपनी। लेकिन वागीलवाड़ा क्या जबरदस्त बल्लेबाजी की, कुमार ने शानदार बल्लेबाजी भाई, दिल जीत लिया। मुकाबला तो रफ एंड टफ हुआ, देखिए ग्रीष्मा मोटी जोई 69 फॉर 3 और टीम वागीलवाड़ा 68 लॉस ऑफ 3। हार्दिक अभिनंदन टीम ग्रीष्मा एंटरप्राइजेस, टीम मोटी जोई, मयूर पाटिल एंड कंपनी, ऑल द बेस्ट फॉर नेक्स्ट मैच। तो चलते हैं मैन ऑफ द मैच की तरफ और मेहमान नवाजी की तरफ, और हमारे साथ जुड़ेंगे कमेंटेटर रिवॉल्व मात्रे सर। लेकिन मैन ऑफ द मैच का अवार्ड जाएगा 13 गेंद 41 रन 3 छक्के 14 गेंदों पर, अंकेश कामोटकर मैन ऑफ द मैच। इट्स ओवर टू यू प्रेजेंटेशन बॉक्स, धन्यवाद। ला की आपण हा सन्मान करावा। बाबा खिलाडी साहेब दरवर्षी साहेब समोर तिथे. दरवर्षी न चुकता न विसरता या JWR ट्रॉफीला आवश्यक भेट देत असतात ते बाबा खिलाडी सर, GML मॅनेजर, आणि त्यांचं जोरदार टाळ्यांनी करीत आहोत आपण मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. धन्यवाद बाबा खिलाडी साहेब, GML चे मॅनेजर, JWR ट्रॉफी मध्ये तुमचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. त्यानंतर टीम लीडरचे मॅनेजर शरद पाटील यांनाही विनंती आहे की आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. शरद पाटील टीम लीडरचे मॅनेजर
यांचा सन्मान करतील आमचे जगदीश दापोलकर, स्पर्धेचे आयोजक, JRR ट्रॉफीचे सर्व आयोजक. अर्थातच त्यांच्या माध्यमातून त्यांच्या शुभहस्ते हा शुभ सन्मान. शरद पाटील टीम लीडरचे मॅनेजर, त्यांचा शुभ सन्मान होतो आहे. तदनंतर मी आमंत्रित करतोय नोबेल लाईनचे मॅनेजर जितेंद्र चव्हाण. जितेंद्र चव्हाण साहेबांना इथे सन्मानित केलं जात आहे. नोबेल लाईन JRR या लॉजिस्टिकमध्ये खरं तर बऱ्याच एजंट लाईन तुम्ही पाहताय.